रामकृष्ण हरी माऊली, रामकृष्ण हरी. मी अमर जाधव. तुम्हा सर्वांचं आजच्या या भागामध्ये हार्दिक स्वागत आहे. आजच्या या भागामध्ये आपल्या या भेटीसाठी बिभीषण महाराज कारला हे आज आपल्या संवाद कार्यक्रमामध्ये आज उपस्थित आहेत. महाराज रामकृष्ण हरी. खूप खूप धन्यवाद तुम्ही आल्याबद्दल. आणि थोडक्यामध्ये महाराजांचा मी परिचय देतो. बिभीषण महाराज कारला हे चालतं बोलतं आध्यात्मिक विद्यापीठ जरी म्हणलं तरी चालेल. कारण या कारला गावचे रहिवासी तसेच निलंगा पंचक्रोशीमध्ये ज्यांचे बरेचसे कीर्तन चालतात. तर महाराजांचा शब्द म्हणजे महाराजांचा परिचय करण्यासाठी मला तुकाराम महाराजांचा एक अभंग आठवला. त्यांचा अभंग असा आहे की आम्हा गरी धन शब्दांची सरकणे, आम्हा गरी धन शब्दांची सरकणे, शब्दांचीच शस्त्रे यत्ने करू, शब्दाची आमच्या जीवांची जीवन, शब्दे वाटू धन जन लोका, तुका म्हणे पहा शब्दाची हा देव, शब्दाची गौरव पूजा करू. म्हणजे ह्या तुकाराम महाराजांच्या अभंगाप्रमाणे जसं तुकाराम महाराजांनी आध्यात्मिक जीवन प्रत्येक मनुष्याने जगलं पाहिजे, ह्या अभंगाच्या रूपामध्ये जसं पाहतो तसं बिभीषण महाराज कारलेकर यांनी संपूर्ण आयुष्य अध्यात्म आणि प्रपंच यामध्ये पूर्णपणे घालवले आहे. आणि थोडक्यामध्ये त्यांचा परिचय असा की वयाच्या 7व्या ते 8व्या वयापासून त्यांनी आपल्या आध्यात्मिक जीवनाला सुरुवात केली आणि आज महाराजांचं वय 67 वर्षापर्यंत आहे. म्हणजे जवळपास आपलं 60 वर्षापर्यंत म्हणजे पूर्णपणे आयुष्य त्यांनी या अध्यात्माला किंवा आपल्या पांडुरंगाच्या चरणी सेवेसाठी अर्पण केलेलं आहे. तर महाराजांचा अभ्यास जर पाहिला तर महाराजांना 6 शास्त्र, ज्ञानेश्वरी असेल, गाथा असेल, उपनिषद असतील, षडदर्शने असतील, बराचसा अभ्यास महाराजांनी आपल्या संपूर्ण जीवनामध्ये केलेला आहे. तर माझ्यापेक्षा जास्त आपण महाराजांकडून या सर्व गोष्टीचा किंवा त्यांच्या जीवनाचा आपण आज परिचय करून घेऊया. महाराज प्रथमतः पुन्हा एकदा रामकृष्ण हरी. रामकृष्ण. आणि तुम्ही या भागामध्ये आल्याबद्दल आपलं खूप खूप आभार. तर महाराज थोडक्यामध्ये मला हे जाणून घ्यायचं की आपल्या बालपण कसं होतं, तुमचं लहानपण बालपण म्हणजे आध्यात्मिक सुरुवात तुम्ही तुमच्या जीवनात कशी झाली? नाही, आता ते महत्वाचं म्हणजे माझं घर ब्राह्मण गल्लीत. ओके. महत्वाचं. आणि तिथं होते शेषराव कुलकर्णी काका. त्यांना पुष्कळ वेळ जीवनाचा मोकळाच होता आणि मुळात परमार्थाची त्यांना आवड, त्याच्यामुळे त्याने आकर्षित केलं मला. बऱ्याच वेळा कार्यक्रम व्हायचे, पोथी व्हायची किंवा कीर्तन भजन व्हायचे, त्यावेळी त्याने आवर्जून बोलवायचं आणि सहभागी करायचं. इथनं सुरुवात झाली माझी. म्हणजे थोडक्यामध्ये शेषराव कुलकर्णी गुरु हो ना, त्यांनी तुम्हाला अध्यात्माचा सुरुवात केली. हा. मग त्यावेळी जेव्हा तुम्ही या अध्यात्माची सुरुवात केली त्यावेळेस परमार्थिक ज्या व्यक्ती होते त्या काळच्या आपल्या गावातील कार्यावरती ते कोणत्या बरेच होते लोक. एक वारकरी संप्रदाय आमच्या गावचा म्हणलं तर वास्कर फड होता मुळात. आणि त्याच्यामध्ये महिन्याचे 2 वारकरी होते इथं आपल्यात. ओके. एक होते तुकाराम जाधव आणि दुसरे होते रामनाथ महाराज. हे 2 महिन्याचे वारकरी, त्याच्यामुळे त्यांचे सारखेच कार्यक्रम राहायचे आणि त्यांचा लाभ मिळाला मला. त्यांच्या कार्यक्रमाला आम्ही उपस्थितच राहायचं आणि त्यांच्या विचाराची एक जबरदस्त पकड, हा वारकरी संप्रदाय काय आहे हिची थोडी रुची लागली, आवड लागली. आणि त्याच्यात परत आमच्या भागामध्ये मारुती महाराज कानेगावकर बरं का, ते सतत यायचे. त्याच्यामुळे त्यांचे कार्यक्रम असले की 4-4, 5-5 दिवस ते इकडंच राहायचे त्या परिसरात. आणि माळेगाव म्हणा, सांगली म्हणा, या गावाला कार्यक्रम असले की आमच्यातले सगळ्या लोकांबरोबर आम्ही जायचो. हौसेचा परमार्थ त्या काळात.
बरोबर. हा, एक तर संगीताचं ज्ञान नसताना सुद्धा चाली हे ते म्हणायचे आणि त्याच सगळ्यात मोठं आकर्षण राहायचं. त्याच्यामुळे त्यांनी त्यांचा बी सहभाग सगळ्यात मोठा आमच्या जीवनातले. बरोबर. हा, मारुती महाराज. इकडं मारुती महाराज कानेगावचा आणि हा परिसर वासकर फड असल्यामुळे ते मुख्यच होते इथल्या भागातले आणि त्यांचे कार्यक्रम व्हायचे सतत. त्याच्यामुळे आम्ही इतकं आकर्षित झालो त्यांच्याकडं. जागो जोपर्यंत होते तोपर्यंत बरेचसे कार्यक्रम ऐकायचे त्यांचे आणि त्यांच्या कारकिर्दीनंतरच आम्ही सुरुवात केली. आपण हे कीर्तन करायचं. म्हणजे तुकाराम महाराज जाधव जे होते, हा, म्हणजे आपल्या कारला गावामध्ये त्यांचं पूर्ण जीवन परमार्थिकच होतं होतंय. आणि त्यांच्या विचाराला प्रेरित होऊन बरेच जण त्या काळातील नवीन नवीन तरुण हे त्यांची प्रेरणा घेऊन अध्यात्मामध्ये किंवा परमार्थिक जीवनामध्ये त्यांनी प्रवास केला आणि त्या काळामध्ये तुकाराम महाराज जाधव हे अग्रगण्य होते आणि त्यांनीच त्यांची एक प्रकारची मजबूत बाजू म्हणजे त्यांनी ह्या गावामध्ये परमार्थिक जी फळी होती आपल्या गावची मजबूतीकरण करण्यामध्ये त्यांचा सगळ्यात मोठा सिंहाचा वाटा त्यांचा होता. आणि हे महाराजांचं भाग्य की त्या काळामध्ये हे मारुती महाराजांना सुद्धा ते स्वतः भेटू शकले, बोलू शकले. म्हणजे त्या काळाची ही जी मजबूत जी पिढी आपल्या गावाला होती, कारल्या गावाला, ती अतिशय म्हणजे अभिमानास्पद असे व्यक्तिमत्व त्या काळचे होते. मग मला वाटतं की महाराजांना काणेगावकर महाराज मारुती महाराज जे होते त्यांनीच तुम्हाला म्हणजे माळ घातली त्यांच्याकडनं. बरोबर, अतिशय. मग महाराज तुम्ही त्याच्यानंतर म्हणजे हा लहानपणीचा अनुभव, मग त्याच्यानंतर तुमचं शिक्षण वगैरे म्हणजे जवळपास 1974 पर्यंत माझं लातूरला शिक्षण झालं 2 वर्षाचं आणि इथं झालं 7वी बोर्ड. ओके. आणि त्याच्यानंतर माथोळा गाव तिथं झाली 8वी आणि 9वी. मॅट्रिकला केशवरा विद्यालय लातूर. बरोबर. तिथं 2 वर्ष तिथं झाली माझी मॅट्रिक. बरोबर. नंतर BA फर्स्ट इयरचं ऍडमिशन केलं आम्ही. बरोबर. हा, पूर्वीच ते संस्था होती केशवराज विद्यालय. त्याच्यामुळे तिथं सगळे आम्हाला RSS चे बरेचसे संस्कार झाले तिथं. बरोबर. एक सरस्वती स्तवन होऊन शाळा सुरुवात व्हायची. बरोबर. आणि तिथले जे शिक्षक होते ते सगळे ब्राह्मण समाजाचे होते. आमचा हेडमास्टर होता त्या काळात मायदेव. ओके. हा, आणि ते जरा एक धार्मिक बी होते, ब्राह्मण आणि संस्थेची निगडीत. त्याच्यामुळे बरेचसे संस्कार आमच्यावर तिथलेच झाले. ते RSSच्या परेड करायला आम्ही जायचं. आमचं सिग्नल कॅम्पला हॉस्टेल होता स्वतःच आणि शिंद टाकी पैसे आमची शाळा होती. बरोबर. हा, त्यावेळी फक्त आमचे 3च वर्ग होते, 9वी 10वी आणि मॅट्रिक पर्यंतचे. म्हणजे तिथं पुरी लॉबीज होती, सगळे ब्राह्मण होते. एक होती आयाची गुरुजी, एक मराठ्याचा म्हणलं तर फक्त मोरे सर म्हणून एक शिक्षक होते, बाकी सगळे ब्राह्मण होते. म्हणजे तुम्हाला तुमच्या पूर्ण जीवनामध्ये राष्ट्रीय स्वयंसेवकाचा चांगला पगडा म्हणजे पूर्णपणे त्याचा म्हणजे पगडा तुमच्या विचारावर पडला. अगदी. आणि मला वाटतं तुम्ही आर्य समाज जे स्वामीनारायण त्याच्यामुळं आकर्षित झालो आम्ही परत. म्हणजे आणि त्यावेळी लातूरचे बाबुराव तेरकर म्हणून आर्य समाजाचे एक प्रधान होते ते. ओके. आणि ते परत आमच्या गावात आता दुसरे 2 होते, एक आबा आपले तुमचे आजोबा. बरोबर. आणि दुसरे होते श्रीमंत पाटील. हे दोघं आर्य समाजाचे. त्याच्यामुळे ते बाबुराव तेरकर आणि मोगरीगाचे निकम सर हे प्रत्येक रविवारी इथे यज्ञाचा कार्यक्रम करायचा आणि 1 तास त्याच्यावर बोलायचं, प्रवचन करायचं. त्या यज्ञाचं काय महत्व आहे किंवा पूर्वीची जी सनातन परंपरा आहे त्याच्यावर ते व्याख्यान द्यायचे. त्याच्यामुळे हे आर्य समाजाकडे चांगलंच आकर्षित झालो आम्ही. परत त्याचे बरेचसे काही कार्यक्रम व्हायचे, मग ते अटेंड करायचे आम्ही. ते कार्यक्रमाला जायचं. परत हे वारकरी संप्रदायाचे कार्यक्रम आणि नंतर परत RSSचे
हे सगळे लोकांचाच सगळ्यात मोठा अगदी परिणाम आमच्या जीवनावर झालाय. मग त्याच्यानंतर आम्ही स्वतःच हळूहळू म्हणजे मी BA फर्स्ट इयर केलं. त्याच्यानंतर माझे चुलते वगैरे वेगळे राहिले 1972ला. बरोबर. मग त्याच्यामुळं पुढलं शिक्षण थांबवावं लागलं. मग तर काय परमार्थाला फुल वेळ मिळाला मला. हे गावातली पांडुरंग महाराजाची पूती करायचं, मग बाकीचे कार्यक्रम करायचे आणि आहे तो आपला संसारातला उद्योग करायचं. असं जीवनाला बसता वेग झाला पाहिजे. आणि त्याच्यानंतर परमार्थाची साधना सुरू केली, भजन करायला शिकली. आम्हाला परत पिंगाने सर नावाचा एक शिक्षक होता, त्याने संगीत शिकवलं आम्हाला. हे पहिलं बेसमेंट आलं संगीताचं. आणि त्याच्यानंतर दुसरं कीर्तनाच्या परंपरेचा अभ्यास आमचा मी स्वतः सुरू केला. बरोबर. त्याच्यासाठी काय लागते तर आर्य समाजाच्या साहित्याचं बरंचसं साहित्य तुकोबाराच्या अभंगामध्ये सापडते आपल्याला. आता ज्ञानेश्वरीचे जे कितीतरी जे गीतेचे श्लोक आहेत त्याची ती भाषांतर जर बघितली तर म्हणजे आता बरेचसे तसं बघितलं तर संप्रदायाचं हा वारकरी एक संप्रदायाचा आहे. गुरु शिष्य परंपरेमध्ये चालणारा हा संप्रदाय. त्याच्यामुळं ह्या संप्रदायाकडे आम्ही आकर्षित झालो आणि वास्कर फड मुळातला आपला. बरोबर. त्याच्यामुळे कीर्तनाची परंपरा सुंदर, ते ध्यान कुठं काय म्हणायचं, शेवट आरती कशी करायची ह्याचं ज्ञान सहज जात आम्हाला. म्हणजे पूर्ण परमार्थिक जीवन बेसिक जे होतं सगळं मिळाले. मग आता याच्यामध्ये जर आपण आता तुम्ही आता कारला गाव जर म्हणलं तर तुम्हाला तुमच्या ह्या पूर्ण बालपणी हे अशा प्रकारचं वातावरण मिळालं शिक्षणामध्ये ह्यामध्ये. मग एक जर आपण आपल्या गावचा जर विचार केला किंवा कारला या गावचा, तर तुम्हाला आपल्या गावाची आध्यात्मिकता जी आहे आपल्या गावाला, की अध्यात्माची जी म्हणतो की मूळ आपल्या गावामध्ये जी रोवली, त्याचा इतिहास कशा प्रकारे आहे? आता त्याचा इतिहास जर म्हटलं तर पहिला अध्यात्म आमच्या गावामध्ये येते आजचं नवीन नाही, 150 वर्षापूर्वीच आहे. इथे एक साधू महात्मा होऊन गेला पांडुरंग महाराज म्हणून, आणि त्यांनी स्वतःच कवित्व करून एक काव्यरूपी ग्रंथ तयार केलाय ज्याचे 84 अध्याय आहेत. आणि त्या पूर्ण अध्यायामध्ये बघा त्यांनी रामायण आणले आणि महाभारत मुख्य आणि त्याच्यानंतर भागवत तत्वज्ञान अशा 3 गोष्टीला एकत्रित आणून 84 अध्याय पूर्ण केलेत. आणि एक तर ते एवढे सुंदर साधं मराठी भाषेतलं कवित्व हे यमक पद्धतीच्या ओव्या लिहिल्या त्यांनी. आणि मूर्तिमंत महाभारत उभं केलं. त्याच्यात गीताशास्त्र आहे स्वतंत्र, पांडवांचं जीवनचरित्र सांगितलं, त्याच्यात लोकनीती, राजनीती, धर्म हे सगळे अनेक प्रकारची ज्ञान. आणि सहजच ते पोथी आमच्याकडे असल्यामुळे शेष काका आमचे गुरुजी आणि दररोज ऐकण्यामुळे पावसाळ्यातले 3 महिने ह्याच्यातच जायचे परमार्थात. त्याच्यामुळे हे एवढं बेसिक ज्ञान आम्हाला तयार मिळालं. मग कीर्तनाची परंपरा एवढी सोपी झाली, संतांचं साहित्य आणि त्याच्यावर विस्तृत विवेचन मजेशीर करायचं असं. एक तर संगीताची जोड स्वतःच गायचं. बरोबर. अशी परंपरा सुरू झाली आमची. म्हणजे आता कारला गावातलं जर आराध्य दैवत म्हणलं तर आपण सद्गुरू पांडुरंग जीवनचरित्र जे काव्य जिवंत परमार्थ ठेवलाय त्यांनी 150 वर्षापासूनच पुरातन आहे. चांगल्या आमच्या 5-6 पिढ्या ते अभ्यासक आहेत ते लोक, त्यांच्याकडनं ज्ञान मिळालं आम्हाला. एक तर शेषे काका पुरातन होते, त्याच्यानंतरच्या अगोदर 1-2-3 ब्राह्मण सांगणारे वाचणारे होते. ही सगळी विद्वान मंडळी आणि त्याच्या संगतीनं आम्ही पुन्हा तयार झालो. बरोबर बरोबर. म्हणजे कारला गावाला मुळातच अध्यात्माची चांगल्या प्रकारे मुळच अध्यात्माचीच भूमी आहे. आणि त्यामुळे सद्गुरू पांडुरंग महाराज हे आम्हाला गुरु लाभले आमच्या गावासाठी. मग त्याच्यानंतर महाराज आपण आपल्या ह्या भारतीय मठांचा इतिहास जर पाहिला तर त्यातले विशेष असं मठ आपल्या गावाला आहे, नाथ संप्रदायाचे जे की माऊली संत ज्ञानेश्वर महाराज नाथ परंपरेचे आहेत. त्यात नाथ परंपरेचं एक असं एक मठ जे आमच्या गावामध्ये आहे ते गणेशनाथ महाराज मठ आहे.
हा. तर त्या मठाविषयी म्हणजे जो इतिहास आपल्या गावचा आहे ते त्याबद्दल तुमचं काय म्हणजे कसं आहे? नाही ते गणेशनाथ महाराज प्रॉपर इथले नाहीत. बरोबर. कुठले तरी ते 40 गाव वगैरे कुठले तरी आहेत ते हे हा. तिथून ते सहजच लहानपणीच आले तिथं. बर. आणि ते मुळातच योगी मन किंवा वैराग्यानं संपन्न असणारा असा हा महात्मा होता. आणि योगानं त्यांनी इथं आल्यानंतर साधना सुरू केली. बरोबर. आणि ही अशी साधना करत असताना त्यांना गाववाल्यांनी त्या काळातल्या लोकांनी खूपच मदत केली आहे त्यांना. आणि इथल्या गावचे पूर्वीचे पाटील कुलकर्णी या सगळ्यांचे आवडते होते ते. बर. कारण ते लहान असल्यामुळं त्याच्यावर प्रेम केले लोकांनी त्यांना काय लागतं याची माहिती दिली पुरवले साहित्य. आणि त्याने अक्षरशः हळूहळू इथं योग साधना चालू केली. आणि आज त्याचं रूप म्हणजे आज त्यांचा खूप मोठा मोठा इथं. आणि विशेष म्हणजे आज मला सांगावं असं वाटतं की हे जे वर्ष आहे गणेशनाथ महाराज यांचं ते 75वं वर्ष आहे. हा. आणि म्हणजे थोडक्यामध्ये हा अमृत महोत्सव आपल्या या गावामध्ये सध्या चालू आहे. हा. तर अशा बऱ्याच आख्यायिका किंवा दृष्टांत किंवा चमत्कार आपण गणेशनाथ महाराजांच्या ऐकलेल्या आहेत आपल्या गावामध्ये. हा. त्यात म्हणजे त्याबद्दल तुम्ही म्हणजे कोणते असे नाही चमत्कार? चमत्कार तसं म्हणलं तर ते काही प्रत्यक्ष आपल्या काळात दिसले नाहीत. तरी पण पूर्व आता कसं आहे ते मागच्या पिढीच्या लोकांनी आपल्याला सांगितले कारण आपण प्रत्यक्ष ते अनुभवलेले नाहीत. बरोबर. पण त्या लोकांचे अनुभव पुढे आले असं ते बरेचसे अगदी काही चमत्कार केले त्याने. आणि ते पांडव महाराजांच्या बाबतीत बोलायचं म्हटलं किंवा गणेशनाथ बाबाच्या बाबतीत बोलायचं म्हटलं तर पूर्वी हौळ बेमारी वगैरे येत होती. त्या काळात एक गावाला म्हणजे प्रवेशच होऊ दिला नाही असं म्हणतो ते त्यांनी. बरोबर. आणि आमच्या गावचा एकही मृत्यू झाला नव्हता हे विशेष आहे त्यांचं. बरोबर. हा त्याच्यामुळे हे योगी महात्मे नाही त्यांचं पुण्य वगैरे असं साहजिकच आमच्या पिढीला मागच्या लोकांनी सांगितलं. आणि ते आम्ही परत विश्वास ठेवून पुढे चालत राहिलो. आणि असे हे दोन महात्मे एक तरी एक त्यांनी जिवंत समाधी इथं काही घेतले नाही. प्रयाग किंवा गयेला जाऊन त्यांनी स्वतःच देह समर्पण केले गणेशला. आणि आमच्या इथले बरेचसे लोक त्यांच्या बरोबर गेले होते त्याच्यामुळे ते योगी होते हे सहज सिद्ध होते. आणि केवळ एक ईश्वरी साधना त्यांनी एवढी जबरदस्त केली होती. पूर्वीचे लोक सांगत होते ते वाच्या सिद्धी म्हणायची एक सिद्धी होती त्यांच्याकडं. ते जे बोलतील ते व्हायचं. म्हणून त्यांचे प्रसादिक पुत्र म्हणून खरोशाला एक होते. आता तसं इतिहास जर बघितलं तर प्रत्यक्ष महाराष्ट्राचे मुख्यमंत्री विलासराव देशमुख बरोबर. हा त्यांच्या घरी सुद्धा जाऊन ह्याने असे काही चमत्कार केले होते. आणि परत त्यांनी मदत सुद्धा आमच्या गावाला बऱ्याच वेळा केली होती भेट वगैरे घेऊन. अशी ही माहिती पाठीमागचे लोक देतात. आणि मुळात त्या काळात पांडव महाराज म्हणजे गणेशनाथ बाबांची हे नाथ संप्रदायाचे मला वाटतं दगडोजीराव देशमुख असं काहीतरी त्यांच्या वडिलांचं नाव होतं. बरं का. आणि त्यांच्या आजोबाला ते दगडोजीराव देशमुख हे एक प्रसाद पुत्र म्हणून झाल्यानंतर त्यांनी जवळपास 60 एकर जमीन विकून एक खूप मोठा भंडारा केला. ओके. आणि त्या भंडाऱ्यात हे महाराज सहभागी झाले असं लोक आख्यायिका सांगतील बरं का. आणि तिथं त्यांची फोटो त्या काळात काढलेली तेवढी मात्र आमच्या इथं उपलब्ध झाले. त्याच्यावरच अंकाची फोटो मठात लावलेली आहे. आणि त्यांनी सुद्धा त्या काळात मान्य केलं होतं. जवळपास 100 पोते साखर घेणारा हा लातूरच्या मार्केट मधला पहिलाच माणूस होता ना हे गणेशनाथ महाराज. भंडाऱ्यासाठी. म्हणजे इतका मोठा भंडारा त्या काळात केले होते तिने. म्हणून जरा इथं ही संतांचीच भूमिका आहे. एक होते पांडव महाराज ते तर वाल्मिकांचे अवतार समजते. आणि इथं नाथ संप्रदायाचे हे योगी म्हणून ह्या दोघांच्या
पावन म्हणजे स्पर्शानं पावन झाले किंवा त्यांचं जीवनच इथं गेलंय ते. म्हणून हे पवित्र पावन तुम्ही आणि परंपरा आमची वारकऱ्याची असल्यामुळं आतापर्यंत चालत आले ते टिकलंय ते सगळं. आणि आपण जर मूळतः जर कार्ला गावाविषयी जर पाहिलं तर सद्गुरू पांडुरंग महाराज आणि तसेच नाथ संप्रदायाचे गणेशनाथ महाराज यांचा कृपा आशीर्वाद कार्ला गावामध्ये इतका आहे की ज्या ज्या वेळी आपल्या ह्या कार्ला गावाला संकट येतं त्या त्यावेळी त्या संकटातून कार्ला गावाला पूर्णपणे बाहेर काढण्यासाठी किंवा आशीर्वाद त्यांचा सगळं आशीर्वाद असतो. त्यामुळे ती विशेष एक प्रकारची कृपा आम्ही आमच्या जीवनामध्ये आता भूकंप झालेला असेल किंवा बरेच असे महामारी आले असेल किंवा बरेच संकट आले असेल त्यांच्या कृपा आशीर्वादामुळेच हा गाव असेल आपलं गाव जे आहे ते पूर्णपणे सुरक्षित आहे. तर पुढं आता जर महाराज तुमचं जर पूर्ण जर तुमचं जीवन जर पाहिलं तर मला वाटतं की तुम्ही जवळपास 140 पेक्षा जास्त तुम्ही 1,600 पारायण तरी झाले आणि तुम्ही म्हणजे जास्तीत जास्त मी निलंगा तालुक्यात खूप फिरलोय बरं का. जवळपास 30-35 वर्षाचा काळ माझा केवळ एका निलंगा तालुक्यासाठी गेलाय. जवळपास 60-70 गाव होते ते काही माझ्याकडं आणि सरासरी एक 20 सप्ते तरी माझ्याकडे प्रत्येक वर्षाला होते तिथले. म्हणजे त्यामुळे माझी कर्मभूमी जर बघितलं तर सगळ्यात जास्त निलंगा तालुका. बरोबर. म्हणजे तसं पाहिलं महाराजांचा जर पूर्ण जर अभ्यास जर पाहिला तर मला वाटते महाराजांनी विशेषतः जर अभ्यास जर बघितला महाराजांचा तर जे 4 वेद आहेत ऋग्वेद, यजुर्वेद, अथर्ववेद आणि सामवेद या वेदांचा सुद्धा महाराजांनी अभ्यास केलेला आहे. आणि महाराजांचे विशेष जे म्हणजे आवडीचे विषय त्याच्यामध्ये दर्शनशास्त्र आहेत. आणि मूळतः जर ह्या सगळ्या जर आपण भारतीय अध्यात्म जर पाहिलं मग त्याच्यामध्ये गाथा असेल, ज्ञानेश्वरी असेल किंवा 18 पुराण असतील किंवा उपनिषद असतील, गीता असेल किंवा गीतेवरचे विविध लोकांनी लिहिल्या टीका असतील. परंतु महाराजांच्या पूर्ण जीवनामध्ये महाराजांचं जर विशेष जर प्रेम जर महाराजांचं जर पाहिलं तर ते ज्ञानेश्वरीवरती सगळ्यात विशेष ज्ञानेश्वरी आवडीची. कारण ज्ञानदेव या वारकरी संप्रदायामध्ये एक असा संत होऊन गेला ज्याचं मन कवीच आहे. बरं का. आणि निरीक्षण मात्र निसर्गाचं एवढं बारकायचं आहे ते व्याकरण शास्त्र सुद्धा आणि त्याच्यातले कितीतरी नियम व्याकरण शास्त्राचे सुद्धा कितीतरी नियम मोडून काढून त्याने अगदी दृष्टांत असे सजवले की पाठीमागच्या अनेक कवीनं सुद्धा त्यांचा आदर्श घ्यावा. एवढं मोठं व्यक्तिमत्व ज्ञानदेव असलं. आणि एखादा विषय पटवत असताना जगद्गुरु शंकराचार्यांनी जी काही गीतेवर भाष्य केली. बरोबर. आता बघा थोडस त्याच्याविषयी सांगतो. ज्ञानदेवांची टीका आणि भाष्यकार याच्यामध्ये खूप मोठा फरक आहे. बरोबर. आणि तो फरक जर बघायचं म्हटलं तर जगद्गुरु शंकराचार्याच्या अगोदर बऱ्याच लोकांनी टीका केली असतील पण ते काळाच्या ओघामध्ये ती उपलब्ध नाही. बरोबर. त्यांचं साहित्य. आणि जगद्गुरु शंकराचार्य झाले शक्य 710 ते 742 पर्यंत. बरोबर. 31 वर्षाचं काहीतरी आयुष्य मिळाले त्यांना. त्याने पहिल्यांदा गीतेवर भाष्य लिहिलं आणि त्याच्यानंतर रामानंदाचार्य, मध्वाचार्य आणि नंतर भक्ती संप्रदायाचे अनेक लोक, निंबाळकर वगैरे हे सगळे लोक पुढे आले. पण ज्ञानदेवांची जी टीका आहे ती सगळ्यापेक्षा विशेष आहे. आणि मला एक विशेष करून मी सगळ्या जवळपास 2-3 टीका संकलित पद्धतीने अभ्यास केला. कुणाची काय मतं आहेत. आता जगद्गुरु शंकराचार्यांनी सुरुवात केली अद्वैत मताची. त्याच्यानंतर शुद्ध अद्वैत मांडलं रामानंदाचार्यांनी. म्हणजे त्याला थोडी पुष्टी दिली अद्वैतच. आणि त्याच्यानंतर मात्र द्वैती लोक संप्रदाय बरेचसे आले. आता आर्य समाजाचे लोक ही द्वैत मानतात. बरोबर. जीव वेगळा, जगत वेगळं आणि जगदीश्वर वेगळा. बरोबर. हे 3 सिद्धांत स्वतंत्र मांडले. पण माऊलीची जर ज्ञानेश्वरी वाचली तर हा चित विलासवादी संत आहे. जग हे आपल्यापेक्षा वेगळं नाहीच.
एवढी मोठी कल्पना त्याने आपल्या जीवनात अशी उतरवली आणि त्याला सिद्ध करण्यासाठी हे आताच आपण शब्दाचं सामर्थ्य काय असते तुकोबारायाने म्हटलं आहे की शब्दरूपी रत्न आमच्या घरी आहेत, हेच आमच्यात सगळ्यात मोठं भांडवल आहे. जणू काय ही प्रेरणा माऊली ज्ञानदेवाचीच तुकोबाराया नाही. हे शब्द ही चीज काय आहे आणि त्याचा उपयोग कसा करायचा आणि एखादा विशिष्ट विषय त्या पद्धतीनं असा मांडायचा की सुरत त्याच्या अंतकरणापर्यंत जाऊन पोचला पाहिजे. बरोबर. हा, ही लखत जी आहे ती ज्ञानेश्वरीची. त्याच्यामुळे ते ज्ञानेश्वरी मला खूप आकर्षित करत आहे. एक तर त्याच्यातले अलंकार, माऊली ज्ञानदेवांची काव्य पद्धत आणि निसर्गाचं बारीक निरीक्षण. एकही ओळी प्रपंच करणाऱ्या माणसाच्या पळी उलटण्या काटवट्या पसरून ते एवढे सुंदर सुंदर दृष्टांत अगदी व्यावहारिक आणि एकापेक्षा एक सुंदर देतात ते. ही जी शैली आहे ही मात्र कुठल्या ही टीकाकाराकडे नव्हती. बरोबर. हे विशेष आहे. म्हणून ज्ञानदेवाचं थोडं मला सगळ्यापेक्षा ज्ञानेश्वरी खूप आकर्षित करते. बरोबर. आणि जर ज्ञानेश्वरांनी जे ज्ञानेश्वरी लिहिली हा. त्यात असं माझा व्यक्तिगत अनुभव, जसं मी ज्ञानेश्वरीचं जेव्हा वेळ मिळेल तेव्हा वाचन करतो. म्हणजे एकतर जेव्हा माणूस त्या परमतत्वाला पोहोचतो किंवा त्या तत्वात पूर्ण विलीन होतो आणि त्या तत्वामध्ये विलीन झाल्याच्या नंतर जेव्हा त्याबरोबर त्याच्या हृदयामध्ये जेव्हा प्रेमाचा ओथुंब वाहतो, म्हणजे त्या प्रेमाचं ओटी वाहते, म्हणजे ती हृदय पूर्ण प्रेमाने ओतून वाहिल्याच्या नंतर जेव्हा ते कवित्व येतं, हा. त्या प्रकारे माऊलीचं ते प्रेम जे आहे प्रत्येक जनसामान्याविषयी किंवा सृष्टीतील प्रत्येक सजीवासाठी किंवा प्रत्येक गोष्टीसाठी माऊलीचं प्रेम आपल्याला ज्ञानेश्वरीमध्ये दिसतंय. आणि त्यामुळेच जगाची माऊलीला आपण म्हणतो. आणि जसं की पसायदानाची रचना माऊलीने केली आणि एक अशी एकमेव पसायदान आहे की ज्यामध्ये की धर्म नाही, जात नाही, पंथ नाही, कुठला व्यक्ती विशेष नाही, जगातील प्रत्येक व्यक्तीसाठी माऊलींना त्या परमतत्वाला किंवा परमेश्वराला एक प्रकारची साथ घालून या जगाच्या कल्याणाची व्याख्या मांडलेली आहे. मग ज्ञानेश्वरांची मी जेव्हा ज्ञानेश्वरांनी जे साहित्य लिहिलं, ज्ञानेश्वर लिहिले, त्याच्यामध्ये मला असे बरेच म्हणजे आपण जर त्या ज्ञानेश्वरीचा जर अभ्यास केला तर त्यामध्ये आपल्याला त्या माऊलींचे ज्या गुरु शिष्य परंपरा आहे, नाथ संप्रदाय, त्याचंही त्यांच्या माऊलीच्या ह्याच्यामध्ये पगडा दिसतो आपल्याला. आणि त्याचबरोबर की माऊलीचं व्यक्तिगत चरित्र सुद्धा त्याच्यामध्ये आपल्याला आढळून येतं. म्हणजे एक तर तो संशोधनाचा भाग आहे की आपण त्याच्यात जर ज्ञानेश्वरीचा अभ्यास केला तर माऊलीचे एक वेगळीच एक चरित्र त्याच्यामधून आपल्याला आढळून येतं की कुठे कुठे माऊली खूप जास्त एखाद्या श्लोकावर खूप जास्त वेळ बसतात, कुठं थोडस असं बोलतात. ज्ञानेश्वरांचा आवडीचा विषय त्यांचे गुरु आहेत सगळ्यात. बरोबर. आणि ज्ञानेश्वरीचा जर आपण अभ्यास केला तर गुरुविषयी जो आदर भाव आणि गुरुविषयी बंधुप्रेम या दोन गोष्टी ज्ञानेश्वरांनी एवढ्या सुलभतेनं मांडलेल्या आहेत की जे आपण वाचल्याबरोबर सुद्धा साधकाच्या अंतःकरणात ती श्रद्धा उभं करायचं सामर्थ्य त्यांची आहे. बरोबर. आणि असा एक हा अलौकिक असा संत, आता एक वैशिष्ट्य जगात असं आहे, गुरु आणि शिष्य आपण व्यवहारामध्ये जर बघितलं तर पहिलीला शिकवणारा गुरुजी किती वयाचा असावा लागतो? कमीत कमी 25-30. बरोबर. आणि शिष्य 6 वर्षाचा. म्हणजे दोघांमध्ये ज्ञानाच्या बाबतीत जरा अंतर बघायचं म्हटलं तर कमीत कमी 20-22 वर्षाचं अंतर असावं लागते. पण ही निवृत्तीनाथ आणि ज्ञानेश्वरची जोडी गुरु शिष्याची अशी आहे, दोघांच्या आयुष्यात अवघड 3 ते 4 वर्षांचा अंतर आहे. बरोबर. आणि एवढ्या कमी वयाचे गुरु शिष्य जगाच्या पाठीवर दुर्मिळच आहेत. आणि त्यात गुरु म्हणून भाऊ मिळणे. हा ना. आता ते वैशिष्ट्य माऊलीच्या जीवनाचे जर बघितले तर अलौकिक आहे, न भूतो न भविष्यातली. बरोबर. हा, एवढे आदर्श. आता तसं बघितलं तर ज्ञानेश्वर मध्ये जे तुमच्या भाष्यकाराकडे जे विषय मांडू शकले नाहीत ते ज्ञानदेवानी गीतेमध्ये म्हणजे ज्ञानेश्वरीमध्ये उभं केले. आणि सहज वाचत असताना
साधकाच्या अंतःकरणात ज्या उर्मी निर्माण होतात त्याची जणू काय एक माऊलीना जाणीव असल्यासारखं नेमकं तेच बोलतात. आता ते बरोबर. 9व्या अध्यायामध्ये भूये एवं महाबाहो शृणु मे परम वच इते प्रियमाणाय वक्ष्यामी हितकाम्या, ह्या श्लोकावर टीका करत असताना ज्ञानदेवाने अगदी श्रीकृष्णाचं हृदयच उघडं केलं अर्जुनाच्या पुढं. बरोबर. आणि अर्जुनाविषयी श्रीकृष्णाला काय प्रेम आहे हे असं उघड. आणि परत देव म्हणू लागले तू माझा सगळ्यात प्रिय आहेस म्हणून माझ्याकडे जे आता आहे ते सगळं तुला सांगतो. ह्या एवढी मोठी जवळीकता एखाद्या ऐकणाऱ्यांनी जर वक्ता आणि श्रोता असं ऐक्यभावाचे असतील तर परिणाम व्हायला काहीच वेळ लागत नाही. म्हणून ही विशेष आहे ज्ञानेश्वराचं. बरोबर. हा, जे पात्र उभा केले त्यांनी श्रीकृष्ण अर्जुन आणि नंतर स्वतः आपले गुरुनाथाने आपण, त्याच्यानंतर आपण आणि श्रोते, हे एक आगळी वेगळी असेल ना त्याची प्रकरण गीतेमध्ये 5-6 ठिकाणी येतात महाराज. श्रोतेही विचारतात आम्हाला एवढं आकर्षण लागले महाराज आपण पटकन विषयावर या आणि हे असलं अडथळा वगैरे बाजूला ठेवा. त्याच्याविषयीचे जे अनेक दृष्टांत ज्ञानदेव देतात. गावाला जायचं असेल तर गावाला वळसा अडवा येतो, मग तेवढं ओलांडल्याशिवाय जात नाही. किंवा एखाद्या माणूस चोराच्या साध्यात सापडला तर वाचून यायला त्याला वेळ लागतोच. अन्न जे ग्रहण करत असताना एखादा खडा लागला तुमच्या अन्नात तो टाकायला वेळ लागतोच. त्याच्यासाठी मला थोडं माफ करा तुम्ही, अशी थोडीशी जी त्यांची लकब आहे ही थोडी मजेशीर आहे, ही विशेष आहे. म्हणजे सामान्य माणसाला सुद्धा आपल्यात सामावून घेणं आणि त्याच्यावर उपदेश करणं ही विशेषच आहे. बाकीच्या भाष्यकाराला हे जमलं नाही. बरोबर. आणि ज्ञानदेवाने हे सरळ म्हणून त्यांची टीका सगळ्यापेक्षा श्रेष्ठ आणि व्यवस्थित ठरते. आणि ज्ञानेश्वरीमध्ये जर आपण जर पाहिलं तर ज्ञानेश्वरीमध्ये माऊलीचे निसर्गाविषयी प्रेम, माऊलीचे शेतीविषयी प्रेम, माऊलीच म्हणजे त्या ज्ञानेश्वरीमध्ये असा कुठला विषय नाही राहिला की जो मिळणार नाही तुम्हाला. आता थोडस चिंतन असं आहे ज्ञानेश्वरीच्या जर विषयाची वर गणित जवळपास जवळजवळ 160 विषय आहेत ज्ञानेश्वरीमध्ये. त्याच्यात प्रमुख विषय 3 कर्मज्ञानोपासना आणि उपविषय 14 मांडले त्यांनी. आत्मा, इंद्रिय, बुद्धी, मन, प्रत्याभाव, फल, दुःख, अपवर्ग असे प्रमेय मांडले 12. बरोबर. आणि हेच प्रमेय उपनिषदात आहेत. बरोबर. सगळे उपनिषद आत्मसिद्धीसाठीच आहेत. आणि माऊलीने सहज हे विषय मांडले. म्हणून जगद्गुरु शंकराचार्याच्या पेक्षा सुद्धा अनेक पटीनं समजून घ्यायचं तर ज्ञानेश्वर इथूनच गीता समजून घ्यावी. बरोबर. कारण हे संस्कृतची आचार्य मंडळी खूप विद्वान आहेत. ते खाली येऊन सामान्य माणसाला उपदेश करायचे शब्दच वापरले नाही. बरोबर. बरोबर. एवढे मोठे संस्कृत भाषेतले शब्द मांडते की त्या ऐकणाऱ्याचा सगळा घोटाळाच हवा. आणि कितीही जरी चिंतन केलं तर ते लक्षात न राहील त्याच्या. पण ज्ञानेश्वर महाराज हे तुमच्या आमच्या मधलेच आणि सहज आपल्या स्वभावातले असल्यासारखं सांगायला वाटतंय. आणि चटकन त्यांचे सिद्धांत आपल्या लक्षात येतात. त्यांना काय म्हणायचं आहे ते कळतं. हे विशेष आहे. म्हणजे थोडक्यामध्ये जर संस्कृत भाषेमधले जे वेद किंवा गीता असेल ते शब्द सर्वसामान्याला अभ्यासाशिवाय समजत नाही. परंतु कुठल्याच प्रकारचा तुमचा अभ्यास नसेल, तुम्हाला फक्त वाचता जर येत असेल शब्द, तर ते शब्द तुम्हाला जेव्हा ज्ञानेश्वरी वाचते तेव्हा ते शब्द तुमच्यावरती कृपा करतात आणि त्यामुळे तुम्हाला ज्ञानेश्वरी सहजतागायत तुम्हाला समजून जाते. आणि माऊली सुद्धा वेळोवेळी ज्ञानेश्वरीमध्ये सुद्धा सांगतात की दिरे संस्कृताची गाणे तोडणे या शब्द सोपाने रचिले धर्म निदाने. म्हणजे मी त्या इतकं कठीण असलेलं तत्वज्ञान संस्कृत भाषेमधलं मी मराठी भाषेमध्ये जनसामान्यासाठी, सर्वसामान्यासाठी, त्यांना त्या मुक्तीपर्यंत पोहोचण्यासाठी आणि आपल्या कर्म उपासनेनं त्या परमतत्वापर्यंत जाण्यासाठी माऊलींना आपल्यासाठी हे दार आपल्यासाठी उघडलेलं आहे. आणि विशेष म्हणजे आता महाराज मला आता ज्ञानेश्वरीचं जेव्हा आपण चिंतन करतो
त्यात म्हणजे आता मला तर आता असं वाटतं की कुठल्या गोष्टीचं चिंतन केलं तरी म्हणजे कमी कमी इतके विषय माऊलीचे आहेत. त्यात मला एक अशी माऊलीची अशी एक ओवी आहे की जे तुझ्या विकी मूड जे तुझ्या विकी मूड तया लागी तू वक्रतुंड ज्ञानी अशी तरी अखंड हुजूरचे आशी. ओवीचे आहासी. म्हणजे ज्ञान आणि अज्ञान हे दोन विषय माऊलीने या ओवीच्या माध्यमातून म्हणजे त्याविषयी तुम्हाला हा म्हणजे तसं तरी बघितलं तर त्यांनी 3 भेद सांगितले. एक आहे ते ज्ञान, एक तर माणसाला ज्ञान असावं, नाही तर अज्ञान असावं, पण तिसरं एक वस्तू आहे विपरीत ज्ञान. विपरीत ज्ञान. पण बरोबर. ते असू नये हम्म. आणि तेच सगळ्यात मोठं नुकसान आहे. म्हणून ज्ञानाचे 3 प्रकार मांडले त्यांनी. एक ज्ञान, दुसरं अज्ञान आणि तिसरं विपरीत ज्ञान. म्हणजे तुम्ही तुमच्या मनानंच ठरवलेलं जे काही ज्ञान आहे ते विपरीत ज्ञान आहे. आणि आमच्या शास्त्राने सांगितलेलं ज्ञान आहे ते. आता ज्यांनी शास्त्र बघितले नाही त्यांच्याकडे अज्ञान तर सहज आहेच. बरोबर. परत आणखी बरेचसे विषय सांगता येतील ज्ञानाच्या बाबतीत. आता एक आहे ज्ञान, अज्ञान आणि विपरीत ज्ञान. आणि तिसरा एक विषय असा सांगितला मजेशीर, एक आहे ज्ञान बर का. आता ते असणं नैसर्गिक आहे. जे माणसाकडे आहे ते पशु पक्षाकडे नाही, जे पशु पक्षाकडे आहे ते माणसाकडे नाही. पण माणूस ईश्वराने असा घडवला आहे त्याला सगळ्या जगातल्या माणसाचं ज्ञान मिळवता येते. पण जगात असे काही जीवन आहेत ज्याला हे ज्ञान मिळवता येत नाही, ते अपात्र आहे. म्हणून माणूस हा सगळ्यात विशेष आहे. आणि त्याला परत एक ज्ञान आणि दुसरं विज्ञान. आता ते नव्या बरीचशी चिंतन आपण बघितले. प्रपंचामध्ये दोन्ही मिसळलेत. एक ज्ञान हे आहे आणि विज्ञान हे आहे. आता ते विज्ञान म्हणजे काय, ज्ञान म्हणजे काय, आधी भौतिक, आध्यात्मिक, आधी दैविक, असे कितीतरी प्रश्न 7व्या अध्यायाचे. किम कर्म किम कर्मेति, कर्म म्हणजे काय, त्याची फळं काय आहेत, आणि कर्माचे एकूण 5 प्रकार सांगितले. नित्य कर्म, नैमित्य कर्म, परत सकाम कर्म, निष्काम कर्म आणि प्रायश्चित कर्म. असे एवढे छान विषय आणि प्रपंचात सहज सहज व्यवहार. एक सामान्य माणसाला सुद्धा कोणतं कर्म आपल्याला उपयोगी आहे, कोणतं कर्म नुकसान करते ह्याची सहज जाणीव होती. आणि हीच विशेष आहे. आणि म्हणूनच त्या माऊलीची एक मला ओवी आठवली, ते म्हणजे जी की मला जास्त आवडते. माऊली म्हणतात की म्हणून म्हणे काय वाचा, जो सेवक होईल याचा, तो स्वानंद साम्राज्याचा चक्रवर्ती करी. म्हणजे थोडक्यामध्ये जो ह्या ज्ञानेश्वरीमध्ये रम्मान होतो तो जगातील जो सगळ्यात जो आनंद आहे ना, जिथे जिथे काही जास्त आनंद आहे त्या आनंदाचा तो राजा नाही बिलकुल. आता आनंदाचे बरेचसे प्रकार आहेत, पण स्वानंद नावाची अनुभूती आहे ती ज्ञानेश्वरीमध्ये विशेष आहे. कारण ज्ञानेश्वर महाराज हे स्वतः अनुभूती एक असा संत आहे की ज्याच्या जीवनाचा आपण एक जन्मात जरी अभ्यास केला तरी तो कमी पडेल, एवढं मोठं रहस्यमय जीवन ज्ञानेश्वराचं आहे. बरोबर. आणि ज्ञानेश्वराला समजून घ्यायला एक आयुष्य पुरणारच नाही महाराज. बरोबर. एवढी मोठी त्यांची सामुग्री आहे. म्हणून अलौकिक. आता तसं बघितलं तर हा चिदविलासवादी संत आहे. आता जग आणि माऊली वेगळे नाहीतच, ऐक्यच आहे ते. आणि त्यांच्या प्रत्येक चिंतनात हे सगळे विषय येतात. परतत्व चिंतन ह्याच्यापेक्षा दुसरं काहीच नाही. ते फिरून 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 त्या आत्मतत्वावरच आणतात, आत्मानुभूतीवरच आणतात. म्हणजे मूळतः जरी माऊलीने किती जरी विषयामध्ये हात जरी घातला बिलकुल, त्यात तुम्ही आत्मतत्व किंवा परमतत्व हा त्याचा गाभा जो मूळ आहे, तो आपण त्यांच्या बोलण्यात हा प्रत्येक ठिकाणी आपल्याला कुठेही बघा कुठेही दिसतो. हा समजावून देत असताना ते शेवटी आत्मानंद स्वानंद असे परमात्म म्हणजे आपल्या परमार्थिक जीवनातले जे सहज अगदी शब्द आहेत तिथपर्यंतच आणून ते पोचवतात एका झटक्यात साधकाला. म्हणून साधकाची माऊली असं म्हटले त्यांना. बरोबर. मग आता हे जे माऊलींनी त्याच्यानंतर परत ज्ञानेश्वरीच्या नंतर अमृत अनुभवलेलं की ज्यांचा जो काही स्वतःच्या जीवनातला जो काही म्हणजे तसं पाहिलं तर ज्ञानेश्वरीला आपण की एका गीतेवर दिलेलं ते एक भाषांतर या प्रकारे आपण म्हणतो. पण
एक माऊलीनं त्याच्यात पुढे जाऊन जसं की हरिपाठाची रचना केली माऊलींनी, त्याच्यानंतर बऱ्याच अभंगाची रचना केली आणि त्याच्यानंतर स्वतंत्र नावाचा अमृतानुभव हा ग्रंथ माऊलींनी साधकांसाठी, विशेष म्हणजे तर साधकांसाठी तो हा बिलकुल लिहिला. साधना करणाऱ्याला आयुष्यभर पुरेल इतकी सामुग्री अनुभवामृतामध्ये आहे. अनेक प्रकारचे विषय त्याच्यामध्ये एकूण 8 प्रकरण लिहिले त्याने. एक शब्द खंडन, ज्ञान खंडन, ज्ञान अज्ञान खंडन, परत 3 प्रकारचं सच्चिदानंद ह्या पदाचं 3 प्रकारचं निरूपण. हे जर काही विषय जर बघितले तर ते कसं आहे हे थोडं सामान्य माणसाला कळत नाही. त्याची भाषाच मोठी गमतीची आहे. आता तसं उपमेय आणि उपमान कोणतं आहे हेच ठरवता येईल. आता मला त्याच्यामध्ये ते अमृतानुभव जेव्हा मी म्हणजे अभ्यास करतो तेव्हा त्यात म्हणजे माऊलीचं तत्वज्ञान समजणं म्हणजे समजू शकत नाही. त्याची थोडीफार जी कृपा होते आपल्यावर, थोडी ती कृपा त्यात एखादा शब्द, त्या शब्दातला अर्धा शब्द जो आपल्याला समजतो त्याच्यावरच आपल्याला आनंद जास्त होतो. त्यात मला जो विषय आवडतो की त्याच्यामध्ये माऊलींनी जे प्रकृती आणि पुरुष जे पहिल्या प्रकरणामध्ये पहिलंच प्रकरण. त्या प्रकृती आणि पुरुष ह्यामध्ये जो द्वैत असेल किंवा अद्वैत असेल, की दोन्हीमधल्या दोन्ही एकच आहे ते माऊली पण सिद्ध करतात. हो, अगदी शिव ते पहिलंच प्रकरण आहे, शिवशक्ती समावेश. बरोबर. शिवाशिवाय शक्ती नाही, शक्तीशिवाय शिव नाही. हे दोघं एकत्र येऊनच जगत निर्मिती झाली आहे आणि जगाचं व्यासपीठ म्हणजे शिव आहे. आणि जगाला जे सौंदर्य आलंय, हे सगळं काही मायेचं आहे अशी कल्पना करून जी रचना केली आहे, मूळ केंद्रबिंदू गाभा आणि त्याच्या भोवतालचं हे त्याचं सौंदर्य, अशा ज्या कल्पना मांडले ते पहिल्याच अध्यायात अगदी एवढ्या सुंदर आहेत. त्याच रूपांतर म्हणजे चांगले उपास जवळपास. बरोबर. दोन्ही ग्रंथ एकच आहेत असं. म्हणजे आता हे शॉर्टकट मध्ये 65 वयात जे सांगायचं आहे त्यांना तेच विस्तारित अनुभव अमरात 1000 वय त्यांनी मांडले ते. बरोबर. आणि ते विशेष आहे बरं का, साधकासाठी तर सुरुवात तिथूनच करावी, अनुभवामृतातूनच करावी ना, मग ज्ञानेश्वरीकडे यावं. ते विशेष आहे, मजा येते. म्हणजे असं मला अमृतानुभव असल्याच्या नंतर म्हणजे जेव्हा अभ्यास करतो आपण तेव्हा असं वाटतं की जेव्हा माणसाला आत्मतत्वाची जेव्हा गोडी लागते, म्हणजे जेव्हा माणूस स्वतःमध्ये पूर्णपणे गुंततो आणि स्वतःमध्ये मी शरीर नाही आणि मी म्हणजे काय आहे, की ह्या शरीराच्या पलीकडे ह्या देहाच्या पलीकडे जो काही आहे आपल्यामध्ये, जो प्राण आहे किंवा जी परमशक्ती आपल्यामध्ये आहे, त्या तत्वाची जाणीव आपल्याला जेव्हा आपण अमृत अनुभव वाचतो तेव्हा आपल्याला वेळोवेळी त्या गोष्टीची जाणीव होत असते. त्यामुळेच माणसाला परमार्थी जीवन जगत असताना माणसाला परत एकांत आवडू लागतो. मग ते ज्ञानेश्वरीमध्ये रममाण होणं किंवा त्या साहित्यामध्ये रममाण होणं, ह्या असे आपल्याला अनुभव आध्यात्मिक जीवनामध्ये होत असतात. तर असं हे संपूर्ण जर जवळ आपण अध्यात्म आपण जर अभ्यास जसं तुमचा अभ्यास किंवा जे आहे, मग ह्यात असं मला असं वाटतं की आपण जे ह्यात असे जीवन जगतोय म्हणजे आता जे प्रपंच आपण जो करतोय, मग मला वाटतं की हा जे जीवन जगतो ते खोटं जीवन जगतोय. तसं बी नाही ते. कारण ते आता ज्ञानदेवाच्या पद्धतीचा जर विचार केला तर त्याने अनेक प्रकारच्या वादाचं विस्तारित रूपांतर केलंय. जगद्गुरु शंकराचार्याने मायावाद स्वीकारला आहे, पण माऊली ज्ञानदेवाने तो मायावाद स्वीकारला नाही. हे जग हे मायेचं आहे असं जगद्गुरु शंकराचार्याची विचारधारणा होऊन त्याने ते भाष्य लिहिलं. पण ज्ञानदेवाने जी टीका लिहिली, अरे ते मायेचं स्वरूप मग कुठून आले, ते ईश्वराच्याच रूपातली एक माया आहे. बरोबर. मग तिला स्वीकारलंच पाहिजे. बरोबर. हा द्वैतवाद त्याने म्हणजे बाकीच्या लोकांनी स्वीकारला पण माऊलीने हे स्वीकारलंच नाही. बरोबर. इथली प्रत्येक वस्तू ईश निर्मित आहे. इथल्या प्रत्येक वस्तूमध्ये अधिष्ठान आहे, व्यासपीठ ते ब्रह्मच आहे. मग जे ब्रह्म्यापासून निर्माण झाले होते ते ब्रह्म्याच्या गुणांनी युक्तच असते. सगळे जीव चैतन्याची सृष्टी आहे. इथं वृक्ष, वेली, पाषाण, पशु, पक्षी, प्राणी, मनुष्य हे सगळे पंचमहाभूतच तिथून तयार झाले. म्हणजे प्रपंचासोबत परमार्थ. हा आणि दुसरा एक सिद्धांत, प्रपंच म्हणजेच परमार्थ.
ह्याला सोडताच येत नाही असं शेवटचे सिद्धांत जर बघितले तर कर्म मार्गच हा शेवटीच, आणि त्याच्यापासून ते चुकत बी नाही ते चुकू बी नाही, हा सगळ्यात मोठा पुरुषार्थ आहे. बरोबर. म्हणजे ज्या प्रकारचा आपला भारत देश आहे, म्हणजे हा कृषी प्रधान देश आहे, आणि ह्या आपल्या देशाला जर कर्म उपासना जर चांगल्या पद्धतीने समजली तर अध्यात्माकडे लोक चांगल्या प्रकारे ओळखतील. होय की. म्हणजे त्यांना जर एखाद्या व्यक्तीला जर आपण अध्यात्म समजायचं जर सांगितलं तर त्या व्यक्तीला आपण तो जो कार्य करतोय, म्हणजे एखादा व्यक्ती जो कार्य करतो त्या कामातून तो कसं परमेश्वराची उपासना करू शकतो, अगदी अगदी. हेच माऊलीने अतिशय सुंदरपणे म्हणजे थोडक्यात की लोकमान्य या ठिकाणी सुद्धा एक स्वतंत्र गीतेवर भाष्य लिहिलंय, कर्मशास्त्र. म्हणजे त्यांनी सुद्धा की लोकांना जर आपल्याला अध्यात्म जर समजायचं जर असेल तर प्रत्येकाला, म्हणजे आता हे ग्रंथांचा अभ्यास करणं शक्य नाही, प्रत्येकाला इतका वेळही नाही त्यांच्या जीवनामध्ये की ते अभ्यास करतील, परंतु सगळ्यात सोपा जो अध्यात्म जो आहे ते की आपण प्रपंच करत करत ह्या आपल्या आपल्या कर्मातूनच आपण परमार्थ केला पाहिजे. म्हणजे ह्याविषयी तुमचं असं म्हणजे काय ह्याच्याविषयी आता ते संसार ही वस्तूच नाही, ज्ञानदेवाच्या मतानं प्रपंच हा विषयच नाही, तो ईश्वराचा विलास आहे. हा स्वतःच ईश्वर नटले त्या रूपाचं, आणि तुम्ही प्रपंच करणारे दुसरे तिसरे कोण नाही, साक्षीभूत पद्धतीने संस्कार करायचा आहे. आता थोडक्यात जर बोलायचं म्हटलं तर त्यांना मैत्री 2-3 गोष्टी सांगतो. बघा, संपूर्ण जग हे शाळा आहे, स्कूल आहे बर का, आणि ह्या शाळेमध्ये जी विद्या शिकवली जाते ही विद्या म्हणजे जीवन आहे. बरोबर. हे सगळं विश्व एक स्कूल आहे, शाळा आहे, युनिव्हर्सिटी आहे, शिक्षणाचं खूप मोठं केंद्र आहे, आणि त्याच्यात आमचं जीवन ही एक विद्या आहे. म्हणून प्रत्येकाने ती शिकावं विद्या, ही जीवन ही विद्या शिकावी आणि जीवन जगून पहिलं केराला जावं. बरोबर. किती सोपं आहे हे. आणि परत विध्वंस वै देवा, अरे हाच देव आहे, विद्वत्ता विद्या आणि जीवन आणि ही जग हे साक्षी रूपानं करायचं आहे. किती सोपं तत्वज्ञान मांडले त्याने, म्हणजे आपल्यापासून ते वेगळं नाहीच, बरोबर, आपल्याला जोडूनच आहे. जन्म आला तेव्हा हे सगळं चिकटून आले आपल्याला, आणि ह्याला सोडताच येत नाही. मग त्याच्याविषयी निराश होऊन असं मग येणार जीवन जगायचंच नाही, उलट हे आव्हान आहे आपल्या पुढं, ही विद्या मिळवायची आपल्याला. अशा आव्हानाने जीवनामध्ये पाहायचा दृष्टिकोन ठेवून जगत राहायचं, आलेलं सगळं सहन करत राहायचं, सुख दुःख हे सगळं सगळं. आता ज्ञानदेवांच्या स्वतःच्या जीवनात जर बघितलं तर किती दुःख आहे त्यांच्या, तेवढ्याला त्यांनी सहजच, कारण ते दुःख मानलीच नाही त्यांनी. बरोबर. सुख देणारा ईश्वर आहे, दुःख देणारा ईश्वरच आहे. म्हणजे म्हणूनच माऊलीचं बघा, ते समे दुःखा कृत्वा लाभाला जया जयो, हे जरी श्लोक आपण बघितले तर सगळ्याची किंमत तेवढीच आहे. बरोबर. आणि त्याच्यावरची त्यांनी व्याख्यानं केली पाहिजे तर माणसाला वेगळाच आनंद देऊन जातात. बरोबर. म्हणून ज्ञानेश्वरी हा स्वतःला रमवायचाच एक असा ग्रंथ आहे. आपण आपलीच ओळखण करून घ्यायची आहे. ती शाळा किंवा ती विद्या जर कोणती आहे तर ज्ञानेश्वरी आहे. म्हणूनच माऊली म्हणतात एक अवघाची संसार सुखाचा करीन आनंदी भरीन ते निरोगी. म्हणजे संसाराला जोपर्यंत आपण जो संसार करतो त्या संसाराला जोपर्यंत आपण म्हणजे परमार्थिक आपण संसार जोपर्यंत करणार नाही तोपर्यंत हे सुख दुःख ह्या गोष्टी आपल्याला भासणार, आणि जेव्हा जीवन हे परमार्थिक होईल तेव्हा हे सुख दुःख भासणार नाही. म्हणजे या प्रकारचं पूर्ण म्हणजे अध्यात्म महाराज समजलं. म्हणजे असं तुकाराम महाराजांचं हे साहित्य म्हणजे जर आपण पाहिलं तर आपण तुकाराम महाराजांच्या म्हणजे अभंगामधून म्हणा किंवा समाजाविषयी किंवा समाजातील लोकांविषयी किंवा प्रत्येकाविषयी ज्ञानेश्वर माऊलींचं जे आहेत रचना जी आहे ती गोड भाषेमध्ये माऊली आपल्याला समजवण्याचा प्रयत्न करतात. पण जगद्गुरु संत तुकाराम महाराज कधी कधी गोड बोलतात, कधी थोडं रागावून बोलतात. म्हणजे त्यांच्या भाषा शैलीमध्ये असं दिसतं की
कधी कधी हे तुझ्यासाठी चांगलं आहे, तू असं केलं पाहिजे. हम्म. मग जगद्गुरु संत तुकाराम महाराजांविषयी म्हणजे असं एखादा म्हणजे आता एक तुमच्या थोडं अडचण सांगतो. तुकोबाराच्या दृष्टीनं माणसं वेगवेगळे आहेत. बरोबर. त्याला ज्ञान करायचा उपदेशाची पद्धती वेगवेगळी आहे. जो अधिकारी आहे त्याला त्या अध्यात्म सांगायची गरज नाही. बरोबर. पण सामान्य लोकांना मात्र सामान्य प्रपंचातलं ज्ञान शिकवणारे हे संत तुकोबार आहे. बरोबर. पण ज्ञानेश्वर महाराज तसे नाही. ते आपल्यापेक्षा वेगळं कुणाला समजतच नाही. केवळ त्यांचं एकच जे आहे ईश्वर, तो तुम्हाला कसा कळेल ह्याच्याशिवाय दुसरा विषयच नाही त्यांच्याकडे. बरोबर. बरोबर. म्हणजे तुकोबाराच्या दृष्टीने जर बघितलं तर ज्ञानेश्वराचीच परंपरा आहे, पण अधिकार परत हे वेगवेगळे उपदेश केले. वेगवेगळे उपदेश. बरोबर. बरोबर. म्हणजे आता पूर्णतः. आणि दुसरी एक गोष्ट अशी, माऊली ज्ञानदेवाने अध्यात्म ज्ञानाचा पाया घालून या वारकरी संप्रदायाला एवढं मजबूत केलं की त्रिकालाबाधे जोपर्यंत चंद्र सूर्य असतील तोपर्यंत एखाद्या इमारतीचं बेसमेंट जर मजबूत असेल तर 1000 वर्ष ती इमारत टिकते. बरोबर. बरोबर. माऊली ज्ञानदेव आणि ही जे ज्ञानेश्वरी उभी केली त्याच्यातले जे प्रमेय उभे केले हे वेदापासून चालत आलेले सनातन पद्धतीचे सगळे विषय आहेत. व्यक्त आणि अव्यक्त जग, ईश्वर, ते ज्ञानेश्वरीतले किती विषय तुम्हाला सांगता येतील. 9व्या अध्यायापासून जर बघितलं तर सनातन हा शब्द व्यक्त ईश्वरापासूनच सुरुवात झालेला आहे. बरोबर. तेव्हापासून हे सनातनी व्यवस्था आहे. आता ते मनु कधीचे, इक्ष्वाकू कधी, सूर्य कधी, कोण कोणाला कसला उपदेश केला, हे जीवन जगायची पद्धत कुठली, हे किती मोठं तत्वज्ञान उभं केलंय. जे वेदाचं फाउंडेशन, तेच गीतेची व्यवस्था आहे सगळी. आणि ज्ञानदेवानी सहजच त्याला उभं केले. आणि त्याच्यानंतर मात्र बाकीचे संत झाले, त्याने अधिकार परत उपदेश केले त्यांचे. बरोबर. माऊलीच भांडवल, पण आपल्या भाषेत सहज लोकांना कळेल पात्रता बघून त्याने उपदेश केला. बरोबर. पण तो बरा विशेष आहे. बरोबर. म्हणून म्हणजे पूर्ण अध्यात्माचा जर विचार जर केला आपल्या भारतीय शास्त्रामध्ये, तर प्रत्येक भरपूर संत होऊन गेले. प्रत्येक संतांनी आपापले विचार मांडले आणि प्रत्येकाला सतत जीवनामध्ये मार्गदर्शन करून प्रत्येकाला त्या जिथं आपल्याला पोहोचायचे जीवनामध्ये त्यापर्यंत तोपर्यंत प्रत्येकाने मार्गदर्शन केले. मग महाराज म्हणजे आता आता म्हणजे आपल्या जे नवीन तरुण आहेत किंवा जे आता जसं की तुमचं हे पूर्ण असं आयुष्य बालपण असं गेलं की तुम्हाला तुमच्या जीवनामध्ये वेळ मिळाला आणि तुम्हाला इतका अध्यात्म अभ्यासता आलं किंवा त्याच्यामध्ये गुंतता आलं प्रपंच करता करता. असा प्रत्येक म्हणजे प्रत्येकाला इतका वेळ मिळणं म्हणजे आवड तर प्रत्येकाची असते, असे म्हणजे परमार्थिक आवड व्यक्तींची असते, परंतु इतका वेळ त्यांना मिळू शकत नाही की कदाचित म्हणजे मला वाटतं की खूप नशीबवान लोक असतील की त्यांना आवड आणि त्यात वेळ, त्या दोन्ही गोष्टी त्यांच्या पूर्वजन्माची कर्मानुसार त्यांना त्या मिळाल्या. तर नवीन लोकांना तुम्ही जर परमार्थिक म्हणजे कसं घालायची. मग आता नवीन लोकांनी काय केलं पाहिजे की आपल्या जीवनातला जो उरलेला वेळ आहे, कारण धावतं जग आहे आणि जीवन जगायसाठी अनेक प्रकारचे मार्ग आहेत तुमच्याकडं आणि ते सोडता येत नाही तुम्हाला. कुठेतरी तुम्ही ध्येयात बांधले लोक आणि त्या ध्येय प्राप्तीसाठी तुम्ही तुमचे मार्ग अनेक शोधले, तुम्ही त्या पद्धतीने वाटचाल करता. पण शेवटी हे सगळे मार्ग शेवटी कुठे जाणार आहेत? पोटापर्यंतच आहेत. बरोबर. ते मेंदू पर्यंत पोचलेच नाहीत. हे तुम्ही मेंदूचा उपयोग पोट भरण्यासाठी केलाय, म्हणजे तुमच्या बुद्धीचा उपयोग तुम्ही तुमच्या ध्येयासाठी केलाय. पण कधी ना कधी हे ध्येय प्राप्त झाल्यावर सुद्धा आता आपल्याला एक सांगता येईल की तरुणानं जे पूर्वीची परंपरा आहे हे आपल्या वाडवडील कसं जगले ह्याचा थोडा अभ्यास केलं की त्यांचं जीवन सुद्धा बदलणार आहे. आपण वळून बघायला तयारच नाही, धावत जगाकडे चाललोय आपण. आणि त्याच्यात आज विज्ञानाचं वार आहे, परत पाश्चिमात्य संस्कृती आहे, हे रितांचे सत्य, जे डोळ्याला दिसतंय तेच खरं, जे डोळ्यात दिसत नाही ते काही खरं नाही. हे चारवाक मत, अनेक मताची किलबल आहे तुमच्या मनोरंजनाची, एवढे साधन आहेत की तुम्हाला बुद्धी भ्रष्ट करायला हे कारणीभूत आहे.
आणि मग आता तुम्हाला जगायचंय चांगलं तर तुम्ही तुमच्या तुमच्या बुद्धीनं विवेकानं बऱ्याच वाईट गोष्टीला वेळ न देता चांगल्या गोष्टीला वेळ द्यायचं. कारण चांगल्या कामासाठी वेळ चांगली हे सगळ्यात महत्वाचं आहे. बरोबर बरोबर तुम्ही तुमच्या जीवनाला असं कमी न समजता अगदी वेळेचा पैशासारखा उपयोग केला पाहिजे. बरोबर. आणि मला असं काय वाटतं की असं बरेच जणाला म्हणजे जसं की आता आपल्याला असं वाटतं की आपण एखादं चुकीचं कार्य केलो किंवा एखाद्याचा खून केलो म्हणजे काहीतरी कृत्य आपल्या हातून चुकीचं झालं. चुकीचं घडलं. तर जसं संविधानामध्ये प्रावधान आहेत की तुम्हाला हे गुन्हा केला तर हा शिक्षा होते. ह्या भीतीपोटी लोक गुन्हा करत नाहीत. परंतु ज्याचा गुन्हा नाही किंवा आपण जीवनामध्ये चुकीचं वागतो, वाईट वागतो, इतरांविषयी भेदभाव करतो किंवा बऱ्याच गोष्टी आपण वाईट वागतो. ह्या गोष्टीचा आपल्याला कुठंतरी गेल्याच्या नंतर ह्याचा आपल्याला ते काय म्हणतात लेखाजोखा होणार आहे, कोणीतरी करणार आहे आणि त्याच्यानुसार आपल्याला ह्या पुढच्या जन्मामध्ये आपल्याला त्या प्रकारचं जीवन येणार आहे. हे लोकांना समजत नाही. म्हणजे अध्यात्म सांगतं, परंतु हे लोकांना समजत नाही की आता मी जरी अज्ञानी असेल तर मला वाटतं की मला आता जे आहे ते कर, मला पुढे माझ्या जीवन काय होणार आहे मला नाही. म्हणजे हे जे प्रकारची जी मत प्रणाली बरीच नवीन तरुणामध्ये आहे. त्यामुळे हे त्यांना म्हणजे जरी सांगण्याचा प्रयत्न जरी केला तरी समजत नाही. आता हे दुर्दैव आहे बघा त्याच बर का. आणि एक जे लोक ऐकूनच ऐकत नाहीत अशी प्रवृत्ती सहजच निर्माण झाली. म्हणजे समाजामध्ये सगळ्यात जास्त एक वाईट दुर्गुण कोण असेल तर तो म्हणजे उद्धटपणा. बरोबर. सगळ्यात महत्वाचा हा उद्धटपणा जाऊन त्याच्या जाग्यात नम्रता जी यावी लागते त्याच्याशिवाय जगातली कुठलीही वस्तू मिळत नाही. बरोबर. तुम्हाला विद्या मिळवायची आहे तर नम्रता असलं पाहिजे. तुम्ही गुरुकडे जाऊन नम्रतेनंच विद्या मिळवली पाहिजे. बरोबर. जीवन जगायचं आहे तर बऱ्याचशा गोष्टी आपल्याला शिकाव्याच लागतील. कारण आपण जन्मतःच राग, द्वेष, मत्सर हे सगळंच घेऊन आलोय. बरोबर. ते बदलता येत नाही. पण त्याच्यावर अंकुश कसा लावायचा ह्याच्यासाठी विचार नावायची वस्तू आहे. बरोबर. बस त्याला पुढं करत जाणं. अजून एक असं रहस्य आहे की कुठली बी गोष्ट करताना विचार करूनच करायची. ते फरक रूप आहे. बऱ्याच वाईट माणसं म्हणजे वाईट प्रवृत्तीनं माणसं वाया जाते. त्याला संगत कारणीभूत आहे, विचार नसणं कारणीभूत आहे. ह्या गोष्टीचा विचार केला पाहिजे प्रत्येकानं. आणि दुर्दैवाने जे लोक विचार करत नाही ते आले तसे निघून जाते. पण जे विचार करणारी माणसं आहेत ते जीवनात कधीही यशस्वीच होतात. ते म्हणजे आता तुम्ही ह्या छोट्या गोष्टीमध्ये खूप मोठं गोड महाराज सांगितले आपल्याला. म्हणजे थोडक्यात आपण जीवनामध्ये रोजच्या जीवनामध्ये जेव्हा आपण चालत असतो किंवा आचरण करत असतो, वागत असतो, तर आपण प्रत्येक गोष्टीला आपण जागृत भावाने आपण त्या गोष्टीला समोर घेणार. आपण आपल्या बुद्धीचा वापर, आपल्या विवेकाचा वापर करून त्या गोष्टीच्या निर्णयापर्यंत आपण गेलो पाहिजे. म्हणजे हे एक प्रकारचं परमार्थामध्ये कशी वाटचाल केली पाहिजे किंवा ही जीवनामध्ये किंवा परमार्थ आपल्या मध्ये कसं बिंबवला पाहिजे हे अतिशय सुंदर प्रकारे महाराजांनी आपल्याला सांगितलंय. तर महाराज आता तसं विचार केला तर कितीही विषयावर आपण अभ्यास जर केला किंवा कितीही विषयावर जर चर्चा जर केली तर म्हणजे आम्ही जेवढं निघेल तेवढं तुमच्याकडून बऱ्याच विषयावर निघेल आणि कितीही वेळ भेटला तरी हा संपणार नाही हा असा विषय आहे. आणि मला असं वाटतं की आपल्यासारखे इतके थोर महात्मा किंवा व्यक्तिमत्व आमच्या गावामध्ये आहे. आणि निश्चितच माझ्या ह्या प्रयत्नामुळे की मला बऱ्याच युवकांना, नवीन मुलांना काहीतरी प्रेरणा मिळेल आणि ते सुद्धा ह्या आपल्या जीवनामध्ये अध्यात्माला आत्मसात करतील आणि जीवन हे आध्यात्मिक करून स्वतःचा सर्वांगीण विकास करतील आणि त्याचबरोबर स्वतःचा सुद्धा उद्धार ते करतील. हीच मी अपेक्षा ठेवून आणि थोडक्यामध्ये आपल्या सगळ्यांना चार शब्द मला सुद्धा ह्या अध्यात्माचे समजतील ही अपेक्षा ठेवून मी आज आपल्याला या कार्यक्रमामध्ये बोललो. आणि इतका म्हणजे वेळात वेळ काढून आपण या कार्यक्रमाला आलात हे सुद्धा माझ्यासाठी म्हणजे खूपच चांगली गोष्ट. आता जर बघितलं आपण कुठलेही कार्यक्रम आपण बघितलो, तुम्हाला शेती करायची आहे,
शेतीचं ज्ञान पाहिजेच. बरोबर. त्याच्याशिवाय शेती करू शकत नाही. तुम्हाला नोकरी करायची आहे तर बेसिक तुमचं ज्ञान तुम्ही कुठपर्यंत मिळवला त्याचा अगदी सर्टिफिकेट पाहिजे. बरोबर. त्याच्याशिवाय नोकरी नाही. व्यापार करायचा आहे, व्यापाराला स्वतःचा व्यापाराचा अनुभव असला पाहिजे तर बरोबर. तो व्यापारी यशस्वी होतो. तसं जीवन जरी यशस्वी करायचं असेल तर परमार्थातला विवेक नावाचा वस्तू त्याचा अंगीकार केल्याशिवाय जीवन यशस्वी होत नाही. बरोबर. जसं शेती ज्ञानाशिवाय नाही, हम्म. व्यापार ज्ञानाशिवाय नाही, जीवनातलं कुठलंच कृत्य ज्ञानाशिवाय नाही. बरोबर. ते डॉक्टर की असेल, इंजिनियर की असेल, काय त्यांच्याकडे भांडवल, कारण त्या त्या विषयाचं ज्ञान आहे. तसं आम्हाला प्रपंचातलं ज्ञान जर हवं असेल तर ते परमार्थाकडूनच मिळून प्रपंच व्यवस्थित होतं. सहज सोपं आहे. बरोबर. हा. बरोबर. म्हणजे जीवनामध्ये विवेक हा आपण अंगीकारला पाहिजे अंगीकारलाच आणि पाहिजे. विवेक आपल्यामध्ये बिंबवला पाहिजे. म्हणजे बरं, ते त्याच्यात अजून एक विवेक दुसरीकडून आणायचा नाही, तुमच्यातच आहे. फक्त तुम्हाला माग फिरून चिंतन करायचं आहे त्याचं. किंवा कुणाकडून शिकून घ्यायचं नाही. बरोबर. कुठली बी गोष्ट पुढे ठेवा आणि विचार करा. बरोबर. बरोबर. आवडते बघा त्याच्या ओव्या अशा आहेत. आवडेवरती हे कीर्ती, आधी मनोनीची उठी, मग वाच्या दिठी कराशी ये. जे मनीच नाही ते वाचेशी उमटेल काही, की बीजे विण भुई अंकुर असेल. अरे जमीन नाही, ही पाऊस नाही तर बीजाला अंकुर येतच नाही. बरोबर. तसं तुमच्या मनात जे काही विचार आहेत त्या विचाराला अंकुर म्हणजेच विवेक आहे. बरोबर. आणि ही सहज अवस्था आहे जीवाची. प्रत्येक माणूस विचारी आहे. एक चिमणी, तिला जर कुठलं काही कण खायचं असेल तर ती विचार करून खाते म्हणतात. तसं माणूस हा विचारीच प्राणी आहे. निसर्गाचा हाच विचार घेऊन आलाय. फक्त त्याचा उपयोग करायला शिकलं पाहिजे. म्हणजे जीवनामध्ये आपण जीवन चालत असताना म्हणजे आपल्या ह्या डोक्यामध्ये विविध किती वर्ष सगळं भरपूर ईश्वरानं कुठलंच कमी दिलं नाही, कोणालाच दिलं नाही. सगळ्याला समान दिले. भूक दिली आहे, तहान दिली आहे, झोप दिली आहे, विकार दिले, सगळं दिले. आणि त्याच्याबरोबर मन, बुद्धी, चित्त आणि अंतःकरण हे चारही वस्तू दिलेत. आणि त्याच्याबरोबर विवेक नावाची वस्तू एक विशेष दिली. तुम्ही असं तुलना करून ही गोष्ट चांगली, ही गोष्ट वाईट पाहिजे, हे असा विवेक करायची बुद्धी सुद्धा तुम्हाला त्यानंच दिले. फक्त तुम्ही वापर करत नाही. हे सगळ्यात मोठं दुर्दैव आहे. म्हणून माऊली सुद्धा ज्ञानेश्वरीमध्ये सांगतात, म्हणून विशेष अत्याग्रह विवेकावर. विवेकावर माझं जास्त जर कशावर प्रेम असेल तर पहिल्या विवेकावर. सुरुवातच ज्ञानेश्वरीची तशी आहे. बरोबर. म्हणजे संपूर्णपणे आपण आपलं हे जीवन आहे आध्यात्मिक बनवलं पाहिजे आणि प्रपंच करत करत आपले जीवनातले कार्य करत करत आपण हे जीवन चांगल्या प्रकारे जगलं पाहिजे. आणि असं बहुमोल असं मार्गदर्शन महाराजांनी आपल्याला केलेलं आहे. आणि महाराज आपण या कार्यक्रमामध्ये आलात आणि वेळ काढून आपण बहुमोल मार्गदर्शन केलं त्याबद्दल आपलं खूप खूप रामकृष्ण रामकृष्ण हरी महाराज. रामकृष्ण. खूप खूप धन्यवाद.